मॅच मध्ये जर का आपण बघितलं तर जे एका विकेट साठी कॅश प्राइज होतं मंगेश म्हात्रे यांच्यासाठी वाजवा प्रेक्षको जी जान से आज खेलेंगे जी जान से सारी क्रिकेट भी रहे समरा सांपाड़ा प्रीमियर लीग सांपाड़ा प्रीमियर लीग सांपाड़ा प्रीमियर लीग सांपाड़ा प्रीमियर लीग फायनलचा सामना ग्रँड फिनाले कमिटीशी संपर्क करा। पहिलाच बॉल रघु काळे फुलरलीचा बॉल आठव्या बॅटने ते चांगला ड्राईव्ह करत असताना मिडलला खराब फिल्डिंग झाली। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप करत 11 रुपये इथे दिले जातील। ओहो टर्न अँड बाउन्स अपील केली जाते। अपील अपील आणि अपील 2222 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। इथे लेगस्टिक लागते वेगवान बॉल पुढे सरसावर फटका सजवायचा होता तिथे बॉल बॅक ड्राइव्ह खेळलाय बॉलच्या मागे फिल्डर काय वेगाने धावला विकास यादव आणि खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र एक धाव देखील कंप्लीट झाली लागतील। यावेळेला देखील शॉट सिरीज चांगला आहे तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात मिस फिल्डिंग झाली बॉल चालला बाउंड्रीला वाचित ब्रँड अँबॅसेडर पहिलाच बॉल थ्रू द कव्हर फटका पहा टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी मंत्रमुग्ध करणारा फटका। यावेळेस 5 स्टेप आउट करत असताना एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन बॅक टू बॅक दुसरा चौका। इथे पलटवार केलाय बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुल केलाय क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक धावतात बॅकअप चांगलं दिलंय विकासनं खूप चांगली फिल्डिंग करत असत। कमी गतीने टाकलेला बॉल ऑन दी एअर केल्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडलाय त्यामुळे धाव येणार नाहीये भरत वाडवलसाठी। यावेळेस फटका चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मधून क्षेत्ररक्षक चालत अडवला बॉल आता पासिंग केल्या नो बॉलचा इशारा पंचांकडून। नो 5वा बॉल इथे प्लेड ऑन परंतु फ्री हिट आहे नशीब बलवत्तर डायरेक्ट हिट केलाय बघूया पंच काय निर्णय देतील। नॉट ऑस्कर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे बॉल हवेत लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होतोय। रघु काले बॅक पहिलाच बॉल बिग हिट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे गॅप मधून बॉल 2 क्षेत्ररक्षक सुमित भास्कर यांच्या वतीनं ओहो स्विंग इन ए मिस थोडीशी गती खूप चांगलं कार्य करत आहेत या स्पर्धेला। इथे सुद्धा सेम ओहो ब्लाइंडर ओहो इथे सुद्धा फुटवर्क नाहीये स्विंग इन द मिस हा बॉल सुद्धा रवीचा पहिला बॉल काय झालं पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली। रवीचा पहिला बॉल काय झालं पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली। अतिशय वेगवान बॉल तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय गॅप मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगवान बॉल आणि बॉल चाललाय नवी मुंबईचा सुपरमॅन। यावेळेस हा बॉल बॅटची कडा आणि इथे जर का आपण बघितलं तर यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आणि बॉल चालला डाऊन दी ग्राउंड सीमारेष विटेसाठी टाकलेला वेगवान बॉल आपल्याला यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात झुबेर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावता धावता आता ओहो फटका चांगला उंच माझा झोका आणि उंच माझा फटका। यावेळेस पहा कोलबट टप्प्याचा बॉल बॅटच्या टोईनला लागलाय डिरेक्ट हिट एलईडी ब्लिंक झालेत फलंदाज बाद अचूक नेमबाजी दाखवली।
प्रत्येक बोलला आणि प्रत्येक चक्क्याला 1000 रुपये. सानपाडकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मेगा एंट्री होते मैदानामध्ये. ग्रँड फिनालेची फिल्डिंग करणारी टीम आता मेगा एंट्री मध्ये प्रवेश करतायत. आरे लिंफ्रा आणि श्री नर्सरी यांना आमची दखल घेतलेली आहे, अंपायरची दखल घेतलेली आहे. दोन्ही अंपायरला लक्ष आहे. पहिलाच बॉल इथे इनफिल्डच्या भरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बरेच पोहोचला आहे. वा 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 आज साखर लावलेच बरेचच्या पायाला. वेद भास्कर लकी ड्रॉ. वेद भास्कर लकी ड्रॉ यायचा आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका ऑन साइडला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाली. एक श्लोक संदीप पाटील यावेळेला देखील तेज आणि तर्रार हा बॉल. ओहो स्विंग इन मिस. खूप चांगला. हो यावेळेला देखील परफेक्ट यॉर्कर बुंदा. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो मुंबईच्या. ओहो इथे हवेत केलाय बॉल. हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चाललाय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. वेळेला येते त्यावेळेला भरत गोलंदाजी करतो. यावेळेला देखील समोरच्या दिशेला फटका अप्रतिम. परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट झाली नाही परंतु जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि यावेळी स्पाट डायरेक्ट हिट केलं. रनआउटची संधी होती. बॅकपोर्टला जाऊन पुल करत. यावेळेला फटका प्रतिमा काराकिर्र अंधारामध्ये उजेड पाडण्याचं काम करतोय बॅटर्स. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहा उमेश ट्रॉफी मध्ये आतमध्ये इनविजिबल जी प्रतिमा आहे श्री सद्गुरू दत्तांची. ओहो इथे पहा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र दुर्वार क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. संदीप एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि 2 धावा कंप्लीट झाल्या आणि ते सिद्ध करून दाखवलंय. यावेळी स्पा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने उचलणार फेकणार परंतु इथे 2 धावात. डॉली काही थांबणार नाहीये. उतारतं जीवन व्हावे. यावेळी स्पा स्विंग केला बॉल. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील बिगिट केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. बॅकफुटला जाऊन अपीश केलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. आता घाई करण्याची गरज. 9 धावांची आवश्यकता. ओहो फुलटॉस. इथे दत्त गुरु पावला. बॉलीला वॉट अ शॉट. 9 धावांची आवश्यकता. ओहो फुलटॉस. इथे दत्त गुरु पावला. बॉलीला वॉट अ शॉट. प्रसंग होतोय. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट आणि हा सामना जिंकलाय. सानपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 8 या स्पर्धेतला चॅम्पियन संघटन स्वर्गीय भावेश मूर्ती टीम. वेल प्लेड. अभिनंदन टीम. लकी ड्रॉ साठी बायसायकल आहे.